काय करतेस तू? म्हणजे अहो समर राजवाडे, आपण काहीतरी विसरताय का? काय? अरे आपला प्लॅन. नाही रे, लक्षात आहे माझ्या, एकदम व्यवस्थित लक्षात आहे. चल, अरे खूप काम आहेत. निकिताने मोठी लिस्ट पाठवली, ते सगळं सामान घ्यायचं. इथे काय बसले? चल 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 चल. मी काय म्हणतो, आता काय? नाही नाही, बाकी सगळं ठीक आहे, म्हणजे ते करायला तुम्ही मला मदत करताय, पण स्वानंदीचा आवडता मेनू मात्र मी स्वतः बनवणार. स्वानंदी मॅडम वरून स्वानंदी क्या बात आहे. अरे केवढा लाजतोय. मी 18 वर्षाचा मुलगा असतो ना एखादा, नवीन नवीन प्रेमात पडल्यासारखं, मग एवढा लाजतो. तसं झालंय तुझं. एक गप रे, बस आता. बरं आता बस झालं लाजणं, बाकीचं गाडीत लाज. चल. आता काय? हे जरा अति होतंय का? म्हणजे मी खरंच बालिश वागतोय? अरे देवा, म्हणजे कॉलेजच्या मुलांसारखं वागतोय मी? अरे माझं वय काय, मी काय, हे खूप होत असेल तर मला प्लीज सांग. वयाचा काय संबंध? म्हणजे या वयातही आपल्या बायकोच्या प्रेमात असणं, तिच्यासाठी असं काहीतरी छान करणं, हे खूप भारी आहे. यात बालिश वगैरे काही नाही हा, प्लीज. अरे उलट हाच तर खरा रोमॅन्स आहे. हा, अरे अशा छोट्या छोट्या गोष्टींमधूनच नातं फुलत जातं. तू आपला गोल्डन रूल कसा काय विसरलास? कुठला रोल? की वय वाढलं तरी मन नेहमी असं तरुण राहिलं पाहिजे. बायको सतत आपल्यासाठी किती काय काय करत असते, हो का नाही? प्रश्नच नाही. मग आपल्याला जेव्हा तिच्यासाठी काहीतरी करण्याचा चान्स मिळतो, झडप घालून तो चान्स मिळवायचा. चल, मग हवं ते करायचं, झोकून देऊन. फार विचार नाही करायचा रे. नक्की ना? नक्की 200%. मी हे सगळं पाळतो म्हणून माझा आणि निकिताचा नाता असं एकदम घट्ट आहे. ट्रस्ट मी, तू योग्य तेच करतोयस. अजिबात यात बालिशपणा वगैरे काहीही नाही, विश्वास ठेव. ओके. आता सगळ्या शंका मिटल्या? हो. मग आता काही नाही राहिलंय? काही नाही. चला निघूया. चल. ही गाडी. चला चला चल. अगिरा, सगळा प्लॅन नीट कळलाय ना? ऑफकोर्स कळलाय सुद्धा आणि आवडलाय सुद्धा. स्वीट हॉट, आय लव्ह यू. अज्जू, बरं झालंय सगळं घडतंय, कारण पिंट्या दादा आणि नंदुताई दोघांना सुद्धा एकमेकांबरोबर क्वालिटी टाइम स्पेंड करायची खरंच खूप गरज आहे. आणायचं ना मग अंमलात? ऑफकोर्स आणायचा. मी नक्कीच कामाला लागणार आहे. अगं काम झालं की लगेच मेसेज कर मला. ओके, लव्ह यू स्वीट हॉट. बाय बाय. बाय बाय. व्हॉट अ प्लॅन. ओके ओके. मम्मा, मम्मा. माझ्या डॉलनी चक्क मला फोन केला. आज सूर्य कुठे उगवला? डॉल. मम्मा. मम्मा. डॉल, बाळा तू 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 रडतेस? काय झालं तुला? काय सांगू तुला मम्मा. आईनी माझं डोकं फिरवून ठेवलंय. अगं किती इरिटेट करतात त्या, माहितीये का तुला? मम्मा, मला प्रत्येक गोष्टीमध्ये डोकं असतात, माहितीये का? हे तर काहीच नाहीये. मला माहेरपणाला सुद्धा येऊ देत नाहीयेत त्या. असं कसं करू शकते ती? हे तर काहीच नाहीये. तू अजून पुढचं ऐकलंच नाहीयेस. त्यांनी मला अर्पिता ताईला भेटायला दिलं नाहीये. मम्मा, आय मिस यू अ लॉट. मला खरंच तुला भेटायचंय ग. हे बघ, मी तर येऊ नाही शकत आहे, पण तुम्ही तर येऊ शकता ना मला भेटायला. आय रिअली मिस यू मम्मा. ओके ओके डॉल, रडू नको. मी येते तिथे आणि मग तू सरळ माझ्याबरोबर इथे निघून ये. कळलं? नाही राहायचं त्या घरात. मी समरशी जे काय बोलायचं ते बोलेन. डोंट वरी, मी आलेच. ओके मम्मा, प्लीज लवकर ये. ओके, आय लव्ह यू, आय मिस यू. बाय बाय. Oh God, this was so tiring. Oh my God, Adhira, you are the best. Yes. मल्लिका, अगं एवढं घाबरायला काय झालं? म्हणजे ठीक आहे ना सगळं? अहो, अधीराचा फोन आला होता. ती ना खुश नाहीये सासरी. खूप सहन करते. अरे बापरे. दरवेळी हे असंच होतंय. म्हणजे बघा ना, आत्ताच आपण अप्पीच्या धक्क्यातून सावरत होतो आणि हे आता डॉलचं ऐकायला आलं कानावर. हल्ली ना
फार विचित्र विचित्र गोष्टी कानावर ऐकू येतात. तो मला तर ना डॉलची भीतीच वाटते. तुम्हाला माहिती आहे तिची सवय. काही रागाच्या भरात तिने काही स्वतःच्या जीवाचं बरं वाईट करून घेतलं तर. अगं नको ग, नको असं बोलूस. अहो असं कसं म्हणताय? आणि ही सरपोतदार मंडळी ही इतकी क्रूर कशी काय असू शकतात? असं कसं वागू शकतात? म्हणजे आपल्या समोर एक वागतात आणि तिच्याकडे एक वागतात. म्हणजे बरोबर आहे का? मला पण ना तिचा रडत रडत फोन आला होता, म्हणून मी आले ना इथे. मला पण खूप काळजी वाटते ग तिची. मी 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 एक काम करते. मी ना आता समरला फोन करते. अगं अगं मल्लिका, पिंट्याला फोन लावायचं काय कारण आहे लगेच? बायकांची भांडणं आहेत ना, ती बायकांनीच सोडवायची ना. नाही पण म्हणजे समरच्या एकदा कानावर घातलं असतं तर. अगं काही गरज नाही. पिंट्याला ना आधीच एवढे व्याप आहेत ग. म्हणजे मग आपणच जाऊया ना सरपोतदारांकडे आणि बघूया ना काय होते ते. पण तरी एकदा समरच्या कानावर घालते मी. अगं सांगितलं ना एकदा, का हट्ट करतेस? घरातलं मोठं कोण आहे, पिंट्या की मी? तुम्ही मग मी निर्णय घेणार की पिंट्या? तुम्ही मग पिंट्याला कळवू आपण नंतर. बर पण मग माझा फोन तर द्या. घे. मल्लिका, तुला तुझ्या मुलांची शपथ आहे. पिंट्याला काहीही कळलं नाही पाहिजे. आई शपथ काय घालताय मुलांची? नाही सांगणार म्हटलं ना मी. नाही सांगणार. आता आवर आणि अंशुमन आणि सुष्मिताला सांग. आपण सगळेच जाऊया ना अधिराच्या सासरी आणि बघूया ना तिचा काय छळ करतायत ती लोक. हो बरोबर आहे. काय छळ करतात बघायलाच हवं. मग अंशुमनला घेते. जा बरोबर. जा जा जा. गेली. पिंट्याला फोन लावते. काय चाललंय माझं? राजवाडीने किती वरवर सांगितलंय की त्यांना काय हवंय. त्यांच्या आवडीचं जेवढं माहिती आहे तेवढं तर घेतलंय, पण काय करू? हा खाऊ तर आठवड्याच्या आत संपूनच जाईल. काही सुचतच नाहीये. तर अजून काय घेऊ? बघूया काही पौष्टिक मिळतंय का. सगळा प्लॅन कळलाय ना? हो कळलाय. नक्की? ऐका, मम्माला आणि बाकी सगळ्यांना जास्तीत जास्त वेळ आपल्याला इकडे थांबवायचे. ओके आज तू आमची कमांडर. तू जसं सांगशील तसंच आम्ही ऐकणार. येस. सो आर यू गाइज रेडी? येस कमांडर. येस कमांडर. आपण काय करायचंय की अगं तुझ्या सासूला जरा काय 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 चाललंय? काय कुठे काय कुठे काय काय नाही. काय नाही. काहीतरी चाललं होतं. त्याच्या तू काहीतरी कुजबूज करत होतीस. दोघांना काहीतरी कुजबूज सांगत होती. कोण? मी नाही, मी काहीच नाही सांगितलं. काहीच नाही. कसं? तू काहीतरी कुजबुजत होतीस मला माहिती, आणि तू माझ्याबद्दलच बोलत होतीस. मी आल्याबरोबर थांबलात. काय काय तुमच्याबद्दल काय बोलणार? मला काय माहित. बोलत असशील काहीतरी खोटं नाटक, तक्रारी करत असशील माझ्याबद्दल, आणि तुला हेच हवंय ना? हेच हवंय ना? अगं तुझ्याबद्दल तिनं कशाला सांगायला हवं? आम्ही याच घरात राहतो ना. आम्हाला दिसतं की तू तिच्याशी कशी वागतेस ते. हे बघा, बास बाबा, बास.